नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी खेकड्याची मालवणी पद्धतीने खेकडे कसे बनवतात त्याची रेसिपी करून दाखवणार आहे। त्याच्या मी खेकडे स्वच्छ धुवून हे साफ करून घेतले। हे मोठ्या आकाराचेच खेकडे होते, पण त्याचं कवच मोठं असल्यामुळे आता एवढ्या मोठ्या साईजचे होते। हे डेंगे आहेत, हे मी वाटून घेणार आहे आणि हे एकत्र करून त्याचे मालवणी पद्धतीत आमटी किंवा सांबार, खेकड्याचं सांबार कसे करतात ते दाखवतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इकडे कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 मोठे डाऊल तेल घालते। इकडे मी धने घेतले, थोडी दालचीन, 2-4 लवंगा, काळी मिरी 5-6, हे 2-3 मिरचीचे तुकडे, तेजपत्ता। तेल गरम झालं, यामध्ये आता आपण हे छानपैकी भाजून घेऊया। यामध्ये थोडेसे लसूण, आल्याचे तुकडे आणि 1 चमचा तीळ, हे छान भाजलं आहे। आता 2 मोठे कांदे, 2 मोठे म्हणजे हे साधारण 5-6 कांदे आहेत, मीडियम आकाराचे होते। हे एवढे क्रॅक्स आहेत म्हणजे आपल्याला तेवढा कांदा लागणारच। म्हणजे 4 ते 5 कांदे आहेत। हे अगदी लहान पण नाही, मीडियम साईजचे 4 ते 5 कांदे आहेत। होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया, गुलाबी रंगावर येईपर्यंत। कांदा छान लालसर आणि गुलाबी रंगावर आला आहे। तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं आणि 1 वाटी सुकं खोबरं, हे छान गुलाबी रंग येईपर्यंत हे पण गरम करून घेणार आहे। कांद्याच्या आतील जिन्नस सगळे भाजले गेले, तर हे छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घेते। हे छानपैकी भाजून झालेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते। पहिल्यांदा हे जे खेकड्याचे बारीक डेंगे आहेत ते आपण वाटून घ्यायचे आणि ह्याचा जो चोथा येईल तो टाकून द्यायचा। हे असेच जर घातले आणि हे चावून खाल्ले तर हे पोटाला बाधतात, म्हणून याचं फक्त मिक्सरला लावून रस काढून घ्यायचा। आता हे खेकड्याचं वाटलेलं आहे आणि हे वाटण, हे दोन्ही वाटणं आपल्याकडे तयार आहेत। आपण मालवणी पद्धतीने करतो आहे, म्हणून आमच्याकडे मालवणीमध्ये हे बारीक वाटून घेतात। आता हे गाळून पाणी टाकून चांगला चोथा याचा गाळून घ्यायचा आणि मग हे घ्यायचं। कढईमध्ये 2 चमचे तेल, 2 मोठे डाव तेल बऱ्यापैकी घ्यायचं। तेल गरम झालं की ठेचलेला लसूण छान लालसर झाल्यावर हे क्रॅप्स टाकून घ्यायचे आपण। आणि हे त्याचे डेंगे
छान असे परतून घ्यायचे. खेकडे छान परतून झालेत. इथे मी मालवणी मसाला घेतला आहे, काश्मीरी रेड चिली घेतली, हळद घेतली, धने पावडर घेतली आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे. छान परतून घेऊया.